रस्त्याच्या दुरुस्तीसाठी बंद करण्यात आलेली कळंब वांगणी एसटी सेवा अखेर पुन्हा सुरू होणार आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आरपीआय कडून सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर ही सेवा पुन्हा मार्गावर येत आहे। विद्यार्थी व नोकरदारांसाठी महत्त्वाची असलेली ही बस फायद्यात असूनही बंद करण्यात आली होती। मात्र आता रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने या बस सेवेच्या पुन्हा सुरुवातीला अडथळा राहिलेला नाही। आज दिनांक 13 सप्टेंबर रोजी कर्जत एसटी आगारातून MH20 BL 2432 या बसद्वारे कळंब वांगणी मार्गावर ट्रायल रन घेण्यात आला। दरम्यान या मार्गावरील ट्रायलमुळे बस सेवा पुन्हा सुरू होणार असल्याने प्रवाशांच्या गैरसोयीचा प्रश्न सुटणार आहे। विशेषतः वारे, पोही, खैरपाडा, कुरुंगसह 7-8 आदिवासी वाड्यांतील प्रवाशांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्याने या प्रवाशांसाठी थेट सोयीस्कर सेवा आवश्यक आहे। त्यामुळे ग्रामस्थांकडून वारे कळंब वांगणी थेट एसटी सेवा सुरू करण्याची मागणी होतीये। या निर्णयामुळे वारेसह परिसरातील आदिवासी वाड्यांतील विद्यार्थी, नोकरदार आणि सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। एसटीची थेट सुविधा उपलब्ध झाल्यास रोजच्या प्रवासाचा त्रास कमी होऊन रोजगार व शिक्षणासाठी जाणं अधिक सुलभ होणार आहे। यावेळी वाहतूक निरीक्षक ज्योतिराव ठोंबरे, डेपो इन्चार्ज देवानंद मोरे, पोलीस उपनिरीक्षक RL वसावे, निलेश कोंडा यांच्यासह आरपीआयचे कोकण प्रदेश संघटक मारुतीदादा गायकवाड, रायगड जिल्हा सचिव सुनील सोनवणे, विधानसभा अध्यक्ष किशोर गायकवाड, कर्जत तालुका सचिव राजू जगताप, उपाध्यक्ष रवींद्र गायकवाड, संघटक अशोक गायकवाड, संतोष जाधव, भालचंद्र गायकवाड, दीपक गायकवाड तसेच कर्जत युवक शहराध्यक्ष स्वप्नील काकडे, सालोक ग्राम उपसरपंच मसूद बुबेरे, रवींद्र बदे, हरिश्चंद्र धुळे, अंजुम कोईलकर, अहमद कुरेशी, दिलीप बनसोडे यांसह असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते। कर्जत लाईव्हसाठी दीपक बोराडेसह सतीश पाटील, कळंब।